नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। तारिणीला आतापर्यंत ज्या व्यक्तीबद्दल संशय होता तो संशय आता आणखी गडद होणार आहे का? कारण उद्याच्या भागात कौशिकीचं एक वाक्य ऐकल्यानंतर तारिणी थेट तिच्याकडे संशयाने पाहताना दिसणार आहे आणि दुसरीकडे युवराजला त्या अनोळखी मास्टर माइंडकडून पुन्हा एक महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे। पण युवराज स्वतः म्हणतोय की या परिस्थितीत मी काही केलं तर मीच मोठ्या प्रॉब्लेममध्ये येईन। मग नेमकं हे प्रकरण कुठे चाललंय? कौशिकी खरंच मास्टर माइंड आहे का? आणि युवराजला आता कोणती जबाबदारी दिली जाणार आहे? हे सगळं आपण आजच्या भागात रिव्ह्यूमध्ये सविस्तर पाहणार आहोत। पण त्याआधी आपल्या तारिणी मालिकेचे असेच रोजचे रिव्ह्यू आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। चला मग सुरुवात करूया आजच्या भागाची। तर आजच्या भागाची सुरुवात होते ती पुन्हा एकदा खांडेकरांच्या घरापासून आणि कालपासून निशी आणि ईशा तारिणीला ब्रह्ममुहूर्तावर उठून देण्यासाठी जो डाव आखतायत ना तो आज पुन्हा त्यांच्या तोंडावर पडतो। तारिणीला जायफळाचं दूध देऊन तिला वेळेवर उठून देण्याचा त्यांचा प्लॅन असतो, पण तारिणी काही साधी नाहीये। ती वेळेवर उठते आणि ब्रह्ममुहूर्तावर पूजेसाठी तयार होते। आता इथे निशीला वाटतं की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय, पण तारिणीनेच तिची पोलखोल केली। निशी म्हणते की ब्रह्ममुहूर्ताची वेळ निघून गेली आहे आणि तारिणी अगदी शांतपणे विचारते, तुझं घड्याळ पुढे आहे का? निशी घड्याळ बघते आणि काय, अजून 15 मिनिटं बाकी आहे। म्हणजे निशीने तारिणीला अडवण्यासाठी जो डाव टाकला होता त्यातच ती स्वतः अडकली। त्यानंतर तारिणी फार वेळ या सगळ्या गप्पांमध्ये न पडता म्हणते, तुमच्या गप्पा चालू द्या, पण माझी पूजेची वेळ निघून जाईल आणि ती थेट पूजा करायला निघून जाते। पण निशीची खरी परीक्षा इथे सुरू होते। कौशिकी आधी चिडलेली असते। ती निशीला विचारते, तुला खरंच कुटुंबाची काळजी आहे का, की तारिणी कशी चुकते हे दाखवण्यातच तुला जास्त इंटरेस्ट आहे? निशी लगेच बचाव करत म्हणते, नाही नाही ताई, तसं काही नाहीये। पण कौशिकी यावेळी काही ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते। ती स्पष्ट सांगते, जर तुला खरंच कुटुंबाची काळजी असती ना तर तू तारिणीला उठवायला गेली असतीस। ही पूजा आपल्या घरासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला सुद्धा माहिती आहे, पण तू काय केलंस? सगळ्यांना गोळा केलंस आणि तमाशा केलास। आणि मग कौशिकीचा राग अजून वाढतो। ती पद्मिनी काकूंनाही सुनावते की निशी कशी आहे हे माहिती असूनही तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला। आणि त्यानंतर कौशिकी एकदम महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हा दोघी बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला माहिती आहे, पण तुमचे पर्सनल प्रॉब्लेम या घरामध्ये आणायचे नाहीत। खांडेकरांच्या घरात प्रत्येक माणूस एकमेकांना सांभाळून घेतो। तर मित्रांनो, आणि मला कौशिकीचा हा भाग खरंच आवडला, कारण तिने फक्त निशीला ओरडलं नाही तर या घरातलं एक बेसिक प्रिन्सिपल तिला समजावून सांगितलं। ती म्हणते, एकमेकांच्या या चुका दाखवण्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा। आणि मग चेतना काकू आणि पद्मिनी काकूंचं उदाहरण देत ती कौशिकी म्हणते, त्या दोघी किती छान राहतात एकमेकांसोबत, मग तुम्हाला दोघांना तसं राहता येत नाही का? पण शेवटी कौशिकीचा संयम संपतो। ती निशीला स्पष्ट वॉर्निंग देते, यापुढे या घरातल्या कोणावरही आरोप केलास किंवा घराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलास तर तू आहेस आणि मी आहे, कळलं तुला? आणि कौशिकी रागाने तिथून निघून जाते। निशी तर पूर्ण घाबरलेली आणि वरून पद्मिनीही तिला म्हणते, नेहमी तुझ्यामुळे माझी नाचक्की होते, यापुढे अशी वागलीस ना तर मीच तुला चांगली अद्दल घडवेन। पण आता निशी आणि ईशाला प्रश्न पडतो, तारिणी एवढ्या लवकर उठली तरी कशी? निशी लगेच ईशाला विचारते, तू तर दुधात जायफळ टाकलं होतंस ना? ईशा म्हणते, हो टाकलं होतं, पण कदाचित ते जायफळच डुप्लिकेट असेल। पण तेवढ्यात चेतना काकू म्हणतात, मी सांगते तुम्हाला काय झालं ते। आणि मग आपल्याला फ्लॅशबॅक दाखवला जातो। ईशा दुधात जायफळ टाकते आणि चेतना काकूला सांगितलं जातं की पप्पांचा फोन आलाय। पण चेतना काकूंना आधीपासूनच संशय आलेला असतो। त्या परत येतात आणि दूधच बदलून टाकतात। आणि मग चेतना काकू ईशाला अगदी स्पष्ट सांगतात, मला संशय आलाच होता, मला फोन आलाय असं सांगून तू मलाच पळून लावलं होतंस ना? मी तुझी आई आहे, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते। म्हणजे निशी आणि ईशाचा प्लॅन फसण्यामागे चेतना काकूंचा मोठा हात असतो। आणि इकडे तारिणी अगदी मनापासून पूजा करत असते, समई लावते, कलशाची पूजा करते आणि देवासमोर मनापासून प्रार्थना करते।
तारिणीची भावना अशी असते की या घरावर जे काही संकट येणार असेल ते दूर कर, या घरातल्या प्रत्येकाचं रक्षण कर, घरात सुख समाधान राहू दे. तर मित्रांनो, आणि मला असं वाटतं हा सीन फक्त पूजा दाखवण्यासाठी नव्हता, कारण पुढे जे काही मोठं संकट या घरावर येणार आहे त्याची एक छोटीशी चाहूल इथेच आपल्याला दिली जाते. कारण एका बाजूला तारिणी देवाकडे घराचं रक्षण मागतेय आणि दुसऱ्या बाजूला घरातलेच काही लोक कटकारस्थानं करतायत. आता इथून कथा वळते बेलसरे कुटुंबाकडे. मालतीला काव्याच्या लग्नाची खूप काळजी लागलेली असते. ती सुमी आजीला सांगते की काव्यामुळे चांगलं स्थळ हातातून जाऊ नये, पण काव्या मात्र लग्नाच्या विषयाचं नाव काढलं तरी चिडते. सुमी आजी तिला समजावते, आधी मुलाला एकदा बघून तरी घे, मुलगा चांगला आहे, नोकरी आहे, दिसायलाही चांगला आहे. पण काव्या लगेच म्हणते, प्लीज आजी, रश्मिका आणि विजय थोडा वेळ ट्रेंडमध्ये असतात, पण जगात अमिताभ आणि रेखाचं प्रेम अमर आहे. मालतीला काहीच कळत नाही की ही मुलगी नेमकं काय बोलतीये. आणि सुमी आजी मजेत म्हणते, अगं तुझी मुलगी स्वतःला रेखा समजतीये. मालती लगेच विचारते, मग अमिताभ कुठे आहे? पण याच मजेशीर वातावरणात अचानक चेतना काकूंचा फोन येतो आणि त्या म्हणतात, उद्या बघण्याचा कार्यक्रम करून टाकूया. सुमी आजीला धक्काच बसतो. उद्या एवढ्या लगेच? आणि इथेच आपल्याला पुढचा मोठा प्रश्न पडतो. काव्या तयार नसताना हा बघण्याचा कार्यक्रम उद्याच कसा होणार? आता पुढे इथेच सुमी आजी तारिणीला फोन करते. तारिणी गाडीवरून जात असते. फोन वाजतो आणि तारिणी म्हणते, थांब, सुमी आजीचा फोन आहे. ती फोन घेते. तारिणी म्हणते, बोल ग सुमी. सुमी आजी तिला सगळं सांगते. चेतना काकूंचा फोन आला होता. त्या म्हणतायत की उद्याचा बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया. तारिणी अगदी सहज म्हणते, मग ठीक आहे ना, त्यात काय हरकत आहे? मी त्या मुलाबद्दल चेतना काकूंशी बोलले आहे. मला तर तो मुलगा खूप चांगला वाटतोय. मग आपण उगाच वेळ का घालवायचा? पण सुमी आजीची खरी चिंता वेगळीच असते. ती म्हणते, अगं हो, पण काव्या अजून लग्नाला तयार नाहीये. तुला माहिती आहे ना तिचं डोकं कुठं अडकलंय? आणि मग सुमी आजी म्हणते, मला एकच मार्ग दिसतोय. केदारने जर स्वतः काव्याला समजवलं तर कदाचित ती ऐकेल. तारिणी ही लगेच म्हणते, हो, मला पण तेच वाटतंय. फोन ठेवल्यानंतर तारिणी केदारकडे बघते. केदार विचारतो, काय बोलली श्रीवल्ली? तारिणी त्याला सगळं सांगते. काव्या लग्नाला नकार देते. केदार लगेच विचारतो, माझ्यामुळे? तारिणी त्याला थोडंसं सुनावते. तू तिचं मन दुखावलं होतंस ना? केदार लगेच म्हणतो, मी तिचं मन कधीच नाही मोडलं. उगाच मला गिल्ट देऊ नकोस. माझं आधीपासूनच तुझ्यावरतीच प्रेम होतं. तारिणी त्याच्याकडे बघते. होतं? केदार लगेच सावरतो. अगं तसं नाही, अजूनही आहे. आणि मग तारिणी त्याला सांगते, पण आता काव्याला सुद्धा तिचं प्रेम मिळायला हवं ना, आणि ते तू मिळून द्यायचंस. केदारचा चेहरा पाहण्यासारखा असतो. मी? तारिणी म्हणते, तू नाहीस तर अजून कोण? आणि मग तारिणी त्याची गंमत करत म्हणते, काय केदार भाऊजी, तुमच्या लाडक्या मेहुणीचं मन मोडणार का? जा बोला तिच्याशी. केदारला मात्र आतून चांगलंच टेन्शन आलेलं असतं. आणि आता येतो आजच्या भागातला माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग आणि इमोशनल सीन. केदार काव्याच्या रूममध्ये जातो. केदारला पाहताच काव्याचा चेहरा आनंदाने खुलतो. केदू? ती त्याला बघून इतकी खुश होते, ती पटकन दार बंद करते. त्यावर केदार म्हणतो, अगं काव्या, दार नको लावूस. पण काव्या म्हणते, आपल्या दोघांमध्ये आता कोणच यायला नको. तू माझी घालमेल समजू शकतोस, फक्त तूच मला समजू शकतोस. आणि मग ती रडायला लागते. ती केदारला जुन्या बॉयफ्रेंडचा किस्सा सांगते. माझ्या जुन्या बॉयफ्रेंडला धडा शिकवून तू माझ्यासाठी स्टँड घेतलास आणि आता पुन्हा माझ्या कुटुंबासमोर माझ्यासाठी उभा राहायला आला आहेस ना. केदारला काय बोलावं तेच कळत नाही. पण काव्याच्या मनात तर काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती थेट म्हणते, असाच पुरुष मला माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा आहे. आता केदारचा चेहरा बघण्यासारखा असतो, कारण तो काव्याला समजवायला गेलेला असतो आणि काव्या त्यालाच तिचा फ्युचर पार्टनर समजून बसलेली असते. केदार तिला समजवण्यासाठी एक उदाहरण देतो. कॉमर्सची स्टुडंट आहेस ना, मग एक लॉजिकल गोष्ट सांगतो. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि ती कंपनी लॉसमध्ये गेली. पण काव्या लगेच घाबरते, म्हणजे खांडेकर आता श्रीमंत नाही राहिलेत का? तू काळजी करू नकोस केदू,
चांगल्या दिवसात सगळे साथ देतात, पण मी तुझ्या वाईट दिवसांमध्येही साथ देईन. केदार डोक्याला हात लावतो. अगं वेडी आहेस का? मी पैसे इन्व्हेस्ट केलेले नाहीत. मग तो पुन्हा समजावतो. त्या व्यक्तीने दुसऱ्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि चांगली कंपनी शोधण्यासाठी अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायचा. आणि शेवटी तो समहाव लग्नापर्यंत पोहोचतो. आणि त्या व्यक्तीने सांगितलेल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्या व्यक्तीशी लग्न करायचं. काव्या जोरात हसायला लागते. अरे तू तर पैशाबद्दल बोलत होतास ना, मग लगेच लग्न कुठून आलं? केदार पुन्हा डोक्याला हात लावतो. पण त्यानंतर केदार सिरियस होतो. तो काव्याला सांगतो, काव्या, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते खूप मोठं आहे. आपली आवडती व्यक्ती आपल्यासोबत असेल ना तर आयुष्य आणखी सुंदर होतं. काव्या लगेच म्हणते, मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे केदू. पण केदार तिला थांबवतो. तो अतिशय शांतपणे सांगतो, काव्या, माझं तुझ्यावर प्रेम नाही, पण मित्र म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते. आपलं न जुळण्यामागे काहीतरी कारण आहे आणि देवाने तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसाठी सुद्धा एक चांगला मुलगा शोधून ठेवला असेल. पण तू दार बंद करून बसलीस तर ती संधी तुझ्यापर्यंत पोहोचणार कशी? हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे सगळं करतोयस ना? पण केदार तिला समजवतो, नाही काव्या, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. तुला जीवापाड प्रेम करणारा आणि तुला सुखात ठेवणारा मुलगा तुला मिळायला हवा. आणि शेवटी काव्याला त्याचं म्हणणं पटतं. ती म्हणते, आजपर्यंत कुणीच मला असं समजून सांगितलं नाही. आजीने नाही, मामाने नाही, आईनेही नाही, पण तू मला समजून घेतलंस. केदार विचारतो, आता त्या मुलाला भेटशील? काव्या म्हणते, हो, पण मला आवडला तरच होकार देणार. केदार म्हणतो, मुद्दाम नकार देणार नाहीस असं प्रॉमिस कर. काव्या होकार देते आणि केदारही तिला प्रॉमिस करतो. जर तो तुला नाही आवडला तर तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाही. सगळ्यांसमोर मी तुझ्या बाजूने उभा राहीन. आणि मग तो सांगतो, आणि मी आणि तारिणी दोघेही तुझ्या बाजूने असू. काव्या शेवटी म्हणते, ठीक आहे. तर मित्रांनो, उद्याच्या भागाच्या कार्यक्रमासाठी काव्या किमान तयार होते. त्यानंतर केदार बाहेर येतो. तारिणी त्याला चहा देते आणि ती त्याला म्हणते, मिस्टर खांडेकर, माझा नवरा म्हणून नाही तर माझा मित्र म्हणून आणि एक चांगला माणूस म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. केदार चहा पितो. तारिणी म्हणते, चहा थंड झाला का? केदार हसून म्हणतो, चहा थंड झाला होता, पण गोडवा तसाच होता. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण खरी मजा आत्ताच सुरू होणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये कौशिकी असं काही बोलते की तारिणीच्या मनातला संशय पुन्हा जागा होतो. कौशिकी म्हणते, डॉक्टर कामत काका अगदी बरोबर बोलले होते. तारिणीला अजून कोणीच नीट ओळखलेलं नाही, कारण ती काहीही करू शकते. आणि हे ऐकून तारिणी आणि केदार एकमेकांकडे बघतात. दुसरीकडे युवराजला त्या रहस्यमय मास्टर माइंडकडून पुन्हा फोन येतो. पण यावेळी आवाज चक्क एका बाईचा असतो आणि त्याला सांगितलं जातं, यावेळी तुला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे शेवटी तारिणी कौशिकीला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकते आणि तिच्या मनात पुन्हा तोच प्रश्न, कौशिकीच तर या सगळ्यांमागची मास्टर माइंड नाही ना? तर उद्या नेमकं काय होणार? युवराजला कोणती जबाबदारी मिळणार आणि तारिणीचा कौशिकीवरचा संशय खरा ठरणार का? हे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. आणि तुम्हाला तारिणी मालिकेचे असेच रिव्ह्यू आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.